तर बघा की या व्हिडिओमध्ये आपल्या जगामध्ये जेवढे खंड आहेत तर जगामध्ये एकूण 7 खंड आहेत. तर त्या 7 खंडांची जी महत्त्वपूर्ण माहिती आहे ती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर बघा की जगामध्ये एकूण 7 खंड आहेत. त्यामध्ये आशिया खंड, आफ्रिका खंड, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका, ऑस्ट्रेलिया किंवा त्याला ओशिनिया असं म्हटलं जातं. तर बघा आशिया खंड आहे. तर आशिया खंड मी काय केलेलं आहे की क्षेत्रफळ, देश, लोकसंख्या आणि वैशिष्ट्य एवढं मी या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर पहिला खंड आपण आशिया घेतोय. तर आशिया खंडाचं क्षेत्रफळ किती आहे तर अप्रॉक्सिमेटली म्हणजे अंदाजे 44.58 दशलक्ष चौकिमी इतका आहे. आशिया खंडामध्ये 49 देश आहेत. त्याच्यानंतर लोकसंख्या सर्वाधिक आहे. वैशिष्ट्य आहे सर्वात मोठा खंड. त्यानंतर आपण दुसरा खंड घेतोय आफ्रिका. आफ्रिका खंडाचं क्षेत्रफळ हे अंदाजे 30.37 दशलक्ष चौकिमी इतका आहे. देश किती आहेत 54. वैशिष्ट्य दुसऱ्या क्रमांकाचा खंड आहे आणि वैशिष्ट्याचा दुसऱ्या क्रमांकाचा खंड आहे. बघा की आशिया खंडाचं क्षेत्रफळ किती आहे अंदाजे 44.58 दशलक्ष चौकिमी. देश आहेत 49. लोकसंख्या सर्वाधिक आहे. वैशिष्ट्य सर्वात मोठा खंड आहे. आफ्रिका खंडाचं क्षेत्रफळ किती आहे बघा की अंदाजे 30.37 दशलक्ष चौकिमी. देश किती आहे 54. वैशिष्ट्य आहे तो दुसऱ्या क्रमांकाचा खंड आहे. तिसरा क्रमांकाचा खंड आहे उत्तर अमेरिका. उत्तर अमेरिका देशाचं खंड आहे. त्याचं क्षेत्रफळ अंदाजे 24.71 दशलक्ष चौकिमी इतका आहे. देश आहेत 23. चौथ्या क्रमांकाचा खंड आहे दक्षिण अमेरिका. दक्षिण अमेरिका खंडाचं क्षेत्रफळ हे अंदाजे 17.84 दशलक्ष चौकिमी इतका आहे. देश आहेत 12. पाचव्या क्रमांकाचा खंड आहे अंटार्क्टिका. अंटार्क्टिका खंडाचं क्षेत्रफळ हे अंदाजे 14 दशलक्ष चौकिमी इतका आहे. देश बघा अंटार्क्टिका खंडामध्ये देश नाहीये. वैशिष्ट्य काय की हा थंड असणारा खंड आहे. 6 नंबरचा खंड आहे युरोप. युरोपचं क्षेत्रफळ हे किती आहे तर अंदाजे 10.18 दशलक्ष चौकिमी. देश आहेत 12. 7 नंबरचा खंड आहे ऑस्ट्रेलिया. त्याला ओशिनिया असं सुद्धा म्हटलं जातं. त्याचं क्षेत्रफळ आहे अंदाजे 8.52 दशलक्ष चौकिमी. देश आहेत 14. तर या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतोय. इथून पुढच्या भागामध्ये आपण याचा नेक्स्ट भाग बघणार आहोत.